नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत शशिकांत मुकादम रेवाला पुढची चाल सांगत असतात. मी सगळी सेटिंग लावून ठेवलेली आहे. आता अक्षय आणि रमा त्या मावशीला सोडवण्यासाठी तिकडे बिझी असतील. तोपर्यंत आपण आपल्या इकडे काम करायचं. तुझ्या माणसाला लवकरात लवकर पैसे द्यायचे आणि त्याला हे शहर सोडून जायला सांगायचं आणि इथे पुन्हा कधी परत आला नाही पाहिजे. एवढी रोख रक्कम त्याला दे की तो परत कधीही इकडे झळकलाही नाही पाहिजे. जर तो पकडला गेला तर आपणही पकडले जाऊ. त्यामुळे लक्षात राहू दे. मी तुला मदत करत आहे, पण तू त्या माणसाला लवकरात लवकर इथून जायला सांगायचं. तेव्हा ती म्हणते बरं बाबा, फक्त आता अक्षय माझ्या मागावर आला नाही पाहिजे. तो म्हणतो मी काही काळजी करू नको, मी तिकडे सेटिंग लावली आहे. इकडे मात्र मावशीने सगळी सेटिंगच उधळून टाकली. मावशीने तिथल्या त्या माणसांना इतकं मारलेलं असतं आणि इतकं त्यांना फोडून ठेवलेलं असतं. जे मिळेल ते त्यांना फेकून मारत असते. बिचारी इतकी दमली थकली मावशीसोबत लढाई करून करून अक्षरशः त्या तिघांनाही मावशीने लोळवून टाकलं. मिळेल ते त्यांच्या अंगावरती फेकत होती आणि ते माणसं इतकी वैतागली होती मावशीला. इकडे मात्र अक्षय आणि रामा प्लॅन करत असतात की मी जेव्हा रेवाच्या पाठलागावर जाईल तेव्हा तू शशिकांत मुकादमवरती लक्ष ठेवायचं. तितक्यात तिला त्या माणसाचा फोन येतो. ती खूप घाबरलेली असते. मग ती म्हणते काय झालं माझ्या मावशीचं. तेव्हा तो म्हणतो तुमची मावशी फार डेंजर आहे, तिला इकडे येऊन तुम्ही घेऊन जा. आता हे ऐकल्यानंतर त्यांच्या कानांवर त्यांचा विश्वासच बसेना. अक्षय त्यांना म्हणतो हे काय, कोण बोलते. तेव्हा तो म्हणतो मी बोलतोय, मी त्या मावशीला किडनॅप केलं होतं, पण मावशी फारच डेंजर आहे. तुम्ही लवकरात लवकर येऊन तुमच्या मावशीला घेऊन जा आणि आम्हाला आमचाही जीव सोडवा बरं त्यांच्यात आवडीत ना, असं म्हणत तो म्हणतो मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो आणि तुम्ही त्या ॲड्रेसवर लवकरात लवकर या. हे ऐकल्यानंतर रमाने देवासमोर हात जोडले. पण अक्षय म्हणतो तुम्हाला तुमचा जो कोणी माणूस आहे ज्यांनी हे काम सांगितलं त्याला जेव्हा कळेल तुम्ही मावशींना सोडून दिलं तेव्हा तुमचं काय होईल. तेव्हा तो म्हणतो आम्ही आमच्या माणसाला काय सांगायचं पाहून घेऊ, पण पहिले तुम्ही इकडे या आणि यांना इथून घेऊन जा. असं म्हटल्यानंतर अक्षयाने रमा खूपच खुश होतात. लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊ. खरंच तुझी मावशी म्हणजे एकदम धुमाकूळ आहे बाबा. त्या गुंडांनाही थकवून टाकलं मावशीने, हरवलं असं म्हणत त्यांची चिंताच मिटून गेली. इकडे मात्र मावशींनी तिघांनाही बांधून ठेवलेलं असतं आणि त्यांना धमकी देत असती. मला बांधून ठेवलं होतं ना तुम्हाला काय वाटलं मी अशी साधीसुधी बाई आहे का. मी खूप खमकी बाई आहे आणि तुमच्यासारख्या 30 जणांनाही मी लढू शकते. आणि तुम्हाला काय वाटलं होतं अशीच बाईला उचलून आणलं आहे. मी एकदम डेंजर बाई आहे, तुम्हाला माहीत नव्हतं ना. आता बघा तुमचं काय काय करते मी, मला काय काय केलं होतं ना तुम्ही. असं म्हणत त्यांना दम देत असताना तिथे रमा आणि अक्षय येतात. मावशींना विचारतात मावशी हे काय. मग ते गुंड म्हणतात प्लीज साहेब आम्हाला ह्या बाईपासून वाचवा, ही बाई फारच डेंजर आहे. बघा ना कसं धुमाकूळ घालून ठेवलं आहे. ती सारखी त्यांना दमदाटी करत असते, मारत असते, त्यांना शब्दही तोंडातून काढून देत नसते. आणि अक्षय म्हणतो मावशी बस बस, माझं तर 2च मिनटात डोकं दुखायला लागलं आहे. किती का तुझा आरडाओरडा आणि तुझ्या आवाजाने ह्या माणसांचं काय होतं असेल. असं म्हणत त्या मावशींना अक्षय आणि रमा जरा शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. प्लीज मावशी आता तू शांत हो, मी बघतो पुढे काय करायचं. रमाला तो सांगत असतो तुम्ही दोघीजणी वाटलं तर घरी जा, पुढचं काय करायचं ते सगळं काय मी पाहतो. पण मावशी म्हणत असते नाही मी इथून जाणार नाही. यांनी मला झोपेचे इंजेक्शन काय काय दिलं होतं, माझं ऐकत होते का हे. आता मी काय यांना सोडून जाऊ, मी यांना धडा शिकवल्याशिवाय इथून जाणार नाही. तेव्हा मात्र अक्षय तिला समजवत असतो प्लीज थोडंसं ऐकून घे. अक्षय मावशीला समजत असतो तेव्हा मावशी काय ऐकायला तयार नसते आणि त्या माणसांनाही मग अक्षय दम देतो. तुमच्या माणसाला जर कळलं तुम्ही मावशीला सोडलं तर तो तुमची खेर करणार नाही. आता तुम्ही एक माझं काम करायचं, तुमच्या माणसाला मी जसं सांगतो तसं सांगायचं. त्यांना तुम्ही सांगायचं की आम्हाला पैसे मिळाले आणि आम्ही तिला रात्री सोडलं, आत्ता सोडलं असं सांगितलं तर पहा अजिबात कळता कामा नये, नाही तर तो माणूस खेर करणार नाही. एवढं तर तुम्हालाही माहितीच असेल. आणि अक्षय त्या रमाला सांगतो की ह्या सगळ्यांची फोटो काढून ठेव. जर पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर हे फोटो पवार सरांना दाखवायचे, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. असं म्हणत ती तिथल्या सगळ्या गोष्टींचे त्या माणसांचे फोटो वगैरे काढून शूटिंग काढून ठेवते. मग घरी जायच्या वेळेला मावशींना अक्षय सांगतो की घरी गेल्यानंतर कोणाला सांगायचं नाही तुम्ही सुटून आले आहात किंवा काय झालं इथे, आणि गुप्त ठेवायचं हे सगळं उद्या सकाळपर्यंत. मावशी म्हणते हां चला चला. ती कावेरीचं घाबरून काय हाल झाले असेल, मी तिला दिसले नाही तर घाबरली असेल बिचारी, आणि तिलाही सांगून ठेवायला हवं ना, तर ती सगळ्यांना सांगेल की मी आले आहे घरी. तेव्हा ती म्हणते तू काही काळजी करू नको मावशी, फक्त तू घरी चल, मी काय सांगायचं आईला ते सांगते. आता आपण इथून निघूया का. मग
मावशीला घेऊन अक्षय आणि ते सगळे घरी जायला निघतात. त्या गुंडांना अक्षय सोडून देतो. त्यांचे हातपाय मावशीने बांधून ठेवलेले असतात. इकडे मात्र शशिकांत मुकादम वाट पाहत असतो रमा आणि अक्षय कुठे गेली त्याची. सीमाला दमदाटी करून विचारत असतो, खरं सांग कुठे गेला आहे तुझा मुलगा आणि सून दिसत नाही, कुठे आहे माझा अक्षय, असं विचारत असतानाच पाठीमागनं अक्षय येतो. आणि अक्षय शशिकांत मुकादमला म्हणतात, तुम्ही माझी एवढी का वाट पाहताय, काही काम होतं का अर्जंट तुमचं, आणि कधीपासून माझ्या एवढी काळजीची झालात तुम्ही. तो म्हणतो, बछड्या तुम्हाला दिसला नाही, मला किती काळजी वाटत होती, तुला काही झालं तर अक्षय म्हणतो, तुम्ही ना हे सगळे नाटकं आता बंद करा, माझ्यासमोर तरी असले नाटकं करायची नाही, मला माहिती आहे माझं काय करायचं, तुम्ही तुमचं पहा. तेव्हा शशिकांत म्हणतो, पाहिलं ना आई बापाशी सुद्धा कसा हा बोलतो, किती प्रेमाने वागतो मी याच्याशी. तेव्हा तो म्हणतो, माझ्याशी ना प्रेमाने तुम्ही वागूच नका, तुमचं प्रेम मला झेपत नाही आणि तुम्ही तुमचं काम पहा. तेव्हा तो म्हणू लागतो, कुठे गेला होतास तू, मावशीचं काही खबर लागली की नाही, पैशांचं काय केलं, पैसे मिळाले की नाही, मग नाही तर मी देऊ का तुम्हाला पैसे, असंही तू बोलू लागतो. तेव्हा अक्षय सांगतो की मी पैसे बँकेतनं काढून आणले आहे आणि थोड्या दिवसात ती तुम्हाला मी परतही करेल आणि तुम्ही माझी मदत करायची काही गरज नाही. मग परत विचारतो, तुम्ही कुठे गेले होते. तेव्हा रमा आणि अक्षय सांगतो, बँकेतनं आम्ही थेट पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांनाही सांगून आलेलो आहे जे काही घडलं आहे ते. तेव्हा तो म्हणतो, पोलिसांकडे काय जायची गरज होती. तेव्हा तो म्हणतो, आम्हाला होती तुम्हाला नसेल, असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे मात्र शशिकांत मुकादम त्याच्या विचारात पडला की हा नक्कीच काहीतरी दुसरं प्लॅन करत असेल, कारण याच्या डोक्यात काहीतरी चाललं आहे नक्की. संध्याकाळ झाल्यानंतर रमा आणि अक्षय पैशाची बॅग घेऊन निघतात आणि रमा ॲक्टिंग करू लागते की मला मावशीची खूप काळजी वाटत आहे, काय झालं असेल तिचं, असं म्हणत तिला काळजी वाटू लागते. तितक्यात सीमा तिथे येते. सीमा म्हणते, अजिबात काळजी करू नका अर्थाला मी व्यवस्थित सांभाळते, तुम्ही मात्र तुमची काळजी घ्या आणि मावशींचं काय झालं काय नाही मला निरोप करावा हां, असं सांगते. आणि मग रमा आणि अक्षय पण त्यांच्याशी बोलत असतात. शशिकांत मुकादम त्यांच्या तिघांवरती लक्ष ठेवत असतात. इकडे ते दोघंजणं मावशीला सोडवायला जात असतात आणि ते गेले की नाही बघताच क्षणी शशिकांत मुकादमचा दुसरा प्लॅन सुरू होतो. मग तो लगेचच फोन काढतो, रेवाला फोन लावतो आणि पुढची सेटिंग सगळी काही समजावून सांगतो. आणि इकडे मात्र सीमाला फार काळजी वाटत असते, कसलं संकट आलं आहे मावशींवरती, मावशींला सुखरूप घरी परतू दे आणि सगळे मुलं व्यवस्थित घरी येऊ दे असं देवाजवळ प्रार्थना करते. इकडे रमा आणि अक्षय बाहेरच सेटिंग लावून उभे असतात. ते गाडीमध्ये बसलेले असतात आणि वाट पाहत असतात. घरात नाही तर शशिकांत किंवा रेवा नक्कीच घराबाहेर पडेल असा अक्षयचा विश्वास असतो. रमाला तर काहीच भानगड समजत नसते, ती विचारत असते पण अक्षय तिला पूर्ण काहीच सांगत नाही अजूनपर्यंत. मग दोघं ही वाट पाहत असताना त्यांना रेवा येताना दिसते. रेवाला पाहत क्षणी ते लपतात खाली आणि मग हळूच त्यांच्याकडे डोकं वर करून पाहतात. ती गाडी काढते, गाडीत पैशाची एक मोठी अशी बॅग ठेवते आणि मग गाडी घेऊन ती ज्या दिशेने जाते तिच्या पाठलागावरती आता अक्षय आणि रमाही निघतात. आपल्याला हिचा पाठलाग केल्यानंतर समजेल ही पुढे काय करणार आहे आणि काय नाही. आता तिच्या मागं दोघंजणं लागलेले असतात. आता ते मुकादमांच्या ऑफिसमध्येच जाऊन पोचते. आता ही इथे का आली म्हणून प्रश्न पडला. नक्कीच इथे काहीतरी तिचं डाळ शिजत असेल असं अक्षय रमाला सांगत असतो आणि थोड्याच वेळात तो गुंडही तिथे येताना त्यांना दिसतो. मग रमा विचारते, हा कोण आहे. तेव्हा तो म्हणतो, हा तोच माणूस आहे ज्याने मला मारलं आणि त्याच्याकडेच काहीतरी गुपित आहे, ते लपवण्यासाठी रेवा त्याला पैसे देत आहे आणि तेच गुपित आज आपल्याला फोडायचं आहे. रेवाचा आज शेवटचा दिवस, तिचा अंत होणार. तिने ना खूप मोठा गुन्हा केला आहे, त्या गुन्ह्याचा आजचा शेवटचा दिवस. आता नक्की हे काय प्रकरण आहे म्हणून रमा सतत विचारत असते. आता अक्षय सांगत नाही पण रमाला आता खूप हुरूर लागले आहे. हे सगळं नक्की काय चाललं आहे, मला पूर्ण माहिती द्या ना प्लीज, असं म्हणत ती त्यांना विनंती करू लागते. प्लीज मला सगळं सांगा, माझ्यापासून काहीही लपवू नका. तेव्हा मात्र अक्षय इमोशनल होतो. अक्षय सांगू लागतो, रेवाने खूपच मोठा गुन्हा केला आहे. तिने आरतीला मारण्यासाठी एक गाडी अरेंज केली होती आणि त्या गाडीनेच तिला उडवलं आणि त्याच्यामुळेच तिचा जीव गेला. खरं तर ती गाडी आरतीला नाही तर तुला उडवण्यासाठी आली होती, पण चुकून आरती मारली गेली. हे ऐकल्यानंतर खूपच रडायला येतं आम्हाला, माझ्यामुळे काय काय होऊन गेलं आणि खरंच रेवा इतकी वाईट आहे असं मी विचारही करू शकणार नाही. तिची विचार करण्याची पातळी इतकी खालवली आहे, ती जीवावर उठली, जीव घेतला तिने, असं म्हणत ती रडू लागते. इकडे अर्थाला खूप सारा ताप आलेला असतो. काही केल्या अर्था औषधही घेत नाही, तापही कमी होत नाही म्हणून काळजीत पडलेल्या असतात सीमा आणि
जान्हवी. आता पुढे काय करायचं म्हणून जान्हवीला टेन्शन येतं. आपण दिलेल्या औषधांना ती उलटी करून काढून टाकते. आता तिला एकच व्यक्ती सांभाळू शकते, ती म्हणजे रमा. आता आपण सीमा म्हणते ती महत्त्वाच्या कामाला गेली, आपल्याला थोडा वेळ अरेंज करावंच लागेल काहीतरी. पण जान्हवी म्हणते आता नाही होऊ शकत, किती रडते ती, तिला घेण्यासाठी रमाला इथे यावंच लागेल. रमाच तिला काहीतरी करू शकते. एवढे औषधं देऊनही तिला फरक पडत नाही. मग सीमा काळजीने फोन करते रमाला. रमा इकडे बोलतच असताना तितक्यात फोन येतो आणि मग फोनवरती ते बोलू लागते, काय झालं आई, तुम्ही फोन का केला? तेव्हा मात्र तिचा आवाज ऐकून तिला असं घाबरल्यासारखं होतं. नक्की काय झालं आहे विचारू लागते मग रमा. मग तिकडनं सीमा सांगू लागते, अर्थाला इतका ताप आहे, काही केला तिचा तापच कमी होत नाही. मी खूप प्रयत्न करते पण ते औषधही बाहेर ओकारी करून काढून देत आहे. आता तू आली तरच तिला सांभाळू शकशील, आमचं तर काही ऐकत नाही, ती अर्था खूप रडती, प्लीज तू येऊ शकशील का? आता हे ऐकल्यानंतर अक्षय तिला म्हणतो, तू जा, मी बघतो पुढचं काय करायचं. मग ती म्हणते ठीक आहे येतेच मी. सीमा सांगते येते आहे थोड्या वेळातच. आता तिला तोपर्यंत आपण अर्थाला गप करूया आणि रडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्नही करूया, असं म्हणत त्या दोघीजणी मग अर्थाला सांभाळू लागतात. इकडे अक्षय रामाला समजावून सांगत असतो, तुझी गरज ना आत्ता अर्थाला आहे, माझी काळजी करू नको, मी आतमध्ये जातो, काय होतं ते बघतो. पण तेव्हा रामा म्हणते, काय झालं मला वेळोवेळी कळवत राहा, मला तुमची फार काळजी वाटत आहे. एकतर ना मला तुम्हाला सोडूनच जावं वाटत नाही, कसलं संकट आलं हे मला तेच कळेना. असं इमोशनल होतच असते, रडत असते. अक्षय तिला समजवत असतो, मी जातो आता, तूही जा बरं रिक्षाने घरी, असं सांगतो. आणि अक्षय मध्ये जातो. रमा आपली घरी येण्यासाठी परतते. इकडे मात्र रेवाचं आणि त्या माणसाचं बोलणं चालू असतो. कुठून मला बुद्धी झाली आणि मी तुझं काम केलं म्हणून तो माणूस स्वतःला दोष देत असतो. तेव्हा ती म्हणते, मला काही माहीत नाही, तुला आता माझ्या सासऱ्यांनी जिथं सांगितलं आहे तिथं जावंच लागेल. बिहारच्या पटणाला तुझं सगळी सोय लावून ठेवली आहे, आता तू तिकडे जायचं आणि आरामशीर आपलं कुटुंबासकट आयुष्य घालवायचं. तेव्हा तो म्हणतो, माझं इतकं चांगलं आयुष्य सोडून मी त्या पटणात जाऊन का मरू? आणि तुमच्यामुळेच माझ्यावर हे दिवस आले, माझ्यावरती कुठली बुद्धी अशी माझी उलटली होती जेव्हा मी तुमचं काम ऐकलं, मी तुमचं कामच ऐकायला पाहिजे नव्हतं. आणि एक ना एक दिवस तुझं आणि तुझ्या सासऱ्याचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडेलच. तुमच्याच घरातल्या माणसाला मारायला तुम्ही सुपारी दिली आणि तुमच्याच घरातला माणूस तुम्ही मारला, ही किती भयंकर गोष्ट आहे, ही एक ना एक दिवस सगळ्या जगासमोर येईलच. आता हे सगळं बाहेर उभं राहून अक्षय ऐकत असतो आणि रेवा त्याला धमकी देत असते, मला ना ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्याच नाही, हे पैसे घे आणि इथून चालतं व्हायचं. पण तो माणूस म्हणतो, तुझी आणि तुझ्या सासऱ्याची एक ना एक दिवस सगळ्या जगासमोर मी पोल खोलेल. तेव्हा ती त्याला धमकी देते, जर तू आमची खोल केलीस तर तुला हे जग सोडून कायमचं ढगात जावं लागेल. आता ते ऐकल्यानंतर तो माणूस म्हणतो, कुठली मला बुद्धी उपजली आणि तुमचं काम ऐकलं, आता मी ना ह्या घाटातला ना त्या घाटातला, मला माझीच राग येतो आहे म्हणून स्वतःचेच गालतो झोडू लागतो, कुठून मी तुमचं काम केलं म्हणून. ह्या दोघांचं बोलणं अक्षय बाहेरनं ऐकत असतो. आणि पुढे आपल्याला इतकं महत्त्वाचं असं पार्ट पाहायला मिळणार. शशिकांत मुकादम काळजीत असतो, रमा एकटीच घरी येते. अक्षय कुठे आहे म्हणून तो जबरदस्तीने मोठ्या आवाजात विचारतो. तेव्हा रमा म्हणते, का तुमचा दुसरा काही प्लॅन होता का? तो प्लॅन फसला का तुमचा? इकडे अक्षय ही रेवाला जाब विचारतो, तू जे काही केलं ते फारच भयंकर होतं, तू आरती बहिणींचा जीव घेतलास. तेव्हा मात्र रेवा म्हणते, नाही आम्ही असं काहीही केलेलं नाही, तू माझ्यावर खोटा आरोप लावतोय. तेव्हा तो म्हणतो, खोटं बोलू नको, तू जे काय करत होती ते सगळं मी ऐकलेलं आहे. आता खरं तर इथे रेवाचा घात न होता अक्षयचाच घात होणार असंच सगळे चिन्ह दिसतंय. कारण शशिकांत आणि रेवा एकाच टीममधले, एकमेकांना वाचवण्यासाठी तो स्वतःच्या मुलाचाही जीवाला धोका पोचवू शकतो. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.